शिवसैनिकांची कामं होत नाहीत. शिवसेनेच्या आमदारांचा बैठकीमध्ये हा सूर उमटलेला आहे. युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा असंही एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना या बैठकीतून सूचना पाहायला मिळतात. शिवसेनेची कामं होत नाही असा सूर बैठकीत पाहायला मिळाला. भाजप नेते कृष्णा खोपडे एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेत. तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांनी आरोप केलेला आहे. तुकाराम मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडणार असल्यानं तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केलाय. खोपडे तुकाराम मुंढेंचा विषय एकनाथ शिंदेंसमोर मांडणार आहेत. गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश गायकवाड, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की भाजपचे आमदार आहेत कृष्णा खोपडे, जे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आणि त्यांनी थेट जो आरोप केलेला आहे तो सुद्धा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि हा आरोप तुकाराम मुंढे यांच्यावरती आहे. तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी दिल्याचा हा आरोप आहे. याबाबत ते लक्षवेधी सुद्धा मांडणार असल्याचं बोललं जाते, पण त्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांची आहे. आणि या प्रमुख मागणीसाठी आता ते देवगिरीवर दाखल झालेले आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. आता काय नेमकी बैठक होणार आहे आणि या बैठकीतून त्यांना काही आश्वासन दिलं जाणार आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला आहे. जपानमध्ये या भूकंपामुळे सुनामीचा इशाराही देण्यात आलाय. जपानच्या समुद्रकिनारी 10 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याचा इशारा आहे. किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना तात्काळ त्यांची घरं रिकामी करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. किती मोठ्या स्वरूपाचा हा भूकंप होता याची ही कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य. त्यामुळे जपानच्या समुद्रकिनारी आता 10 मीटर उंच लाटा उसळणार असा इशारा देण्यात आलाय. तर सुनामीचाही इशारा देण्यात आलेला आहे. 7.6 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता आणि याने सर्व नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. ही भूकंपाची दृश्य जी आहे ती सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेरामध्ये देखील कैद झालेली आहे. ज्यावेळी हे भूकंपाचे हादरे जाणवत होते त्यावेळची नेमकी स्थिती काय होती त्यावेळची दृश्य. शिवसैनिकांची कामं होत नाहीत. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत हा सूर. युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले. शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा असंही एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना या बैठकीत सूचना. युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको, संघर्ष होईल अशी वर्तवणूक नको अशा सूचना शिंदेंनी आमदारांना दिल्या. शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, शिंदेंच्या आमदारांना या सूचना. शिवसैनिकांची कामं होत नाही असा बैठकीत सूर. आमदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांभाळा असंही शिंदेंनी म्हटलंय. नगरपालिका निवडणुकांमधील वाद झाला असेल तो विषय संपलाय. झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमाने कामाला लागा. शिवसेनेसाठी राज्यात अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचं मी सभांमध्ये पाहिलंय. लोक आपल्या सोबत आहेत. आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. कुठल्याही कामासाठी किती निधी दिला हे लोकांना सतत सांगत राहा. त्याचा फायदा पक्षाला होईल.